आपलं नवीन चॅप्टर लागलं. चॅप्टर नंबर 10 बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. असं बुकवर लिहा. डेट 25 डिसेंबर 2020. चॅप्टर नंबर 10 बँक्स अँड सिम्पल इंटरेस्ट. बँकेचे व्यवहार आणि सरळ व्याज कसे असतात हे आपल्याला चॅप्टरमध्ये शिकायचं आहे. बघा इथं पहिल्यांदा बँकेच्या पुस्तकांचे नावच दिलेले आहे. कोणकोणते बँकेमध्ये पुस्तकं असतात, कशा प्रकारचे असतात. लेट्स रिकॉल. आपण त्याची उजळणी करूया. अ बँक इज अ गव्हर्नमेंट रिकॉग्नाइज इन्स्टिट्यूशन. गव्हर्नमेंट म्हणजे सरकार. रिकॉग्नाइज म्हणजे ओळख नाही होते, तरी हे सरकार मान्य, या ठिकाणी मान्य धरायचं. इन्स्टिट्यूशन म्हणजे संस्था. सरकार मान्य संस्था असतात की दॅट म्हणजे की कॅरीज आउट ट्रान्झॅक्शन ऑफ मनी, जे पैशाचे व्यवहार करतात. ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. सरकार मान्य संस्था असतात ज्या का पैशाचा व्यवहार करतात. बँक्स मेक इट इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी. म्हणजे बँक काय करते, आपल्याला इझियर टू प्लॅन द यूज ऑफ मनी, पैशाचे उपयोग जो आहे तर कशा पद्धतीने करायचा का याचं प्लॅनिंग आपल्याला बँकेकडून मिळतात. म्हणजेच टू डू फायनान्शियल प्लॅनिंग. फायनान्शियल म्हणजे आर्थिक, म्हणजे पैशाचे. अर्थ म्हणजे पैसा. तर पैशाचं नियोजन कसं करायचं आपल्याला बँकेकडूनच कळते. वी कॅन आयदर डिपॉझिट कॅश मनी इन अ बँक आर विड्रॉ फ्रॉम कॅश फ्रॉम इट. आपण नगदी पैसे त्या बँकेतून काढू शकतो किंवा त्या बँकेमध्ये आपण डिपॉझिटसुद्धा पैसेसुद्धा टाकू शकतो. फॉर दॅट पर्पज वी मस्ट ओपन एन अकाउंट. अकाउंट म्हणजे खातं. त्यासाठी बँकेमध्ये आपल्याला काय करावं लागते, खातं उघडावं लागते, ओपन करावं लागते. बँक अकाउंट्स आर ऑफ व्हेरियस काइंड्स. KIND. काइंड्स म्हणजे प्रकार. बँकेचे अनेक प्रकार आहेत. बँकेच्या अकाउंटचे खात्याचे अनेक प्रकार आहेत. त्यातला डिफरंट टाईप्स ऑफ अकाउंट. इथं पहिलं खातं आहे बँकेमध्ये आपण जर कोणतं काढतो म्हटलं तर कोणतं आहे, करंट अकाउंट. CURRENT. करंट अकाउंट. ठीक आहे. करंट अकाउंट म्हणजे चालू खाते म्हणतात त्याला मराठीत. चालू खाते. अ करंट अकाउंट इज मेनली फॉर ट्रेडर. ट्रेडर म्हणजे व्यापारी. हे सहसा व्यापारी लोक करंट खातं वापरतात. अँड दोज डीलिंग इन मनी ऑन अ डेली बेसिस. आणि या ठिकाणी दररोजचा व्यवहार चालतो. म्हणजेच पैसे टाकणे काढणे एका दिवसातून किती वेळा करतात या करंट अकाउंटमध्ये आपल्याला. एन अकाउंट आपण नाही काढू शकत आहे, व्यापारी लोकांचं सहसा हे खातं असतात. एन अकाउंट होल्डर कॅन डिपॉझिट ऑर विड्रॉ मनी एनी नंबर ऑफ टाइम्स इन अ डे. आत्ता सांगितलं दिवसभरातून किती वेळा ते पैसे काढू शकतात. द बँक इश्यूज अ पासबुक फॉर दिस अकाउंट. आपल्या जो कोणी हे करंट अकाउंट काढाल त्याला काय देतात, पासबुक देतात. अँड आल्सो अ चेकबुक. चेक माहीत आहे ना तुम्हाला, सगळ्यांना माहीत आहे चेक कसे असतात. ते चेकबुकसुद्धा बँक आपल्याला पुरवतात. ऑर डिमांड म्हणजे मागणी पुस्तक असते ते सुद्धा पुरवतात. द बँक डज नॉट पे एनी इंटरेस्ट ऑन द मनी इन दिस टाईप ऑफ अकाउंट. या अकाउंटमध्ये बँक आपल्याला कोणत्याही प्रकारचं व्याज देत नाही. मनी कॅन ऑल्सो बी विड्रॉ ऑर डिपॉझिटेड बाय चेक. जसा नगदीनं पैसा जमा करता येतात किंवा काढता येते, त्या पद्धतीनं चेकनं सुद्धा आपल्याला पैसा काढता येते, टाकता येते या करंट अकाउंटमध्ये. दुसरा प्रकार आहे सेविंग अकाउंट. SAVING. सेविंग ACCOUNT म्हणजे चालू आपलं बचत खाते म्हणतात त्याला. हे आपले सगळ्यांचे काढलेले आहे. तुमच्या वर्गात वगैरे बऱ्याच जणांचे काढलेले. आम्ही खाते काढा बँकेचं खाते काढा म्हणतो ना, तर आपण हे कोणतं काढत असतो, सेविंग अकाउंट असते आपलं. लक्षात ठेवायचं, आपलं अकाउंट खातं कोणतं म्हटलं तर सेविंग अकाउंट. या खात्यामध्ये अ पर्सन कॅन डिपॉझिट अ मिनिमम अमाऊंट. कमीत कमी रक्कम अँड ओपन अ सेविंग अकाउंट. काही आपल्याला 500 रुपये पहिल्यांदा भरावं लागतात. आता गव्हर्नमेंटची स्कीम आहे तर आपल्याला फ्रीमध्ये सुद्धा काही जणांना मिळतात पुस्तकं जनधन खात्याचं, पण 500 रुपये डिपॉझिट त्याचं ठेवावंच लागते. इन सम बँक्स नो मिनिमम अमाऊंट इज रिक्वायर्ड फॉर ओपनिंग एन अकाउंट. तर काही बँकेमध्ये काहीच पैसे लागत नाही खातं काढायला. द बँक पेज सम इंटरेस्ट म्हणजे व्याज ऑन द बेसिस ऑफ द डेली क्रेडिट बॅलन्स इन द अकाउंट. आपल्या डेली क्रेडिट म्हणजे किती बॅलन्स असते
आपण किती पैसे टाकतो किंवा किती पैसे आपल्या याच्यानुसार आपल्याला व्याज मिळत असते या खात्यामध्ये. देअर आर सम रेस्ट्रिक्शन. रेस्ट्रिक्शन म्हणजे मर्यादा ऑन हाऊ ऑपन मनी कॅन बी विथड्रॉन फ्रॉम धिस अकाउंट. तर या बँकेमध्ये आपलं खातं असते तर किती पैसे आपण एका दिवशी काढू शकतो याची मर्यादा टाकलेली आहे. फॉर दिस अकाउंट टू द बँक इश्यूज अ पासबुक. आता याच्यासाठी आपल्याला पासबुक देतात, डिमांड देतात आणि चेकबुकसुद्धा देतात. पहा या सेविंग अकाउंट आपल्या शाळेची सुद्धा सेविंग अकाउंट आहे. सगळ्यांचे जवळपास जनरली वैयक्तिक लोकांचे सेविंग अकाउंट असतात. हे करंट अकाउंट फक्त कोणाचं असते? व्यापारी लोकांचं असते. तिसरं खातं आहे तिसरा प्रकार आहे बँक अकाउंटचा नंबर 3 रिकरिंग डिपॉझिट अकाउंट RECURR. अकाउंट म्हणजे काय? RD म्हणतो आपण याला. इथला R इथला D. सगळ्यांना माहिती आहे RD म्हणजे आवर्ती बचत खाते. आवर्ती बचत खाते. रिकरिंग म्हणजे आवर्ती, डिपॉझिट म्हणजे बचत. RD म्हणतो म्हणजे RD काढलेल्या बँकेत हे खातं. द अकाउंट होल्डर कॅन डिसाइड द अमाऊंट टू बी डिपॉझिटेड एव्हरी मंथ इन द अकाउंट. या महिन्यामध्ये म्हणजे या खात्यामध्ये दर महिन्याला एकदाच रक्कम गुंतवल्या जातात. द बँक गिव्ज एन इंटरेस्ट ऑन द डिपॉझिट विच इज मोर दॅन दॅट पेड फॉर द सेविंग अकाउंट. तर याच्यामध्ये आपल्याला सेविंग अकाउंटपेक्षा जास्त व्याज मिळतात. कुठं? RDच्या अकाउंटमध्ये. सच एन अकाउंट इज अ मीन्स ऑफ कंपल्सरी सेविंग. हे मात्र कंपल्सरी सेविंग असते. दर आपण समजा 500 रुपयाची RD काढली, 1000 रुपयाची RD काढली तर दर महिन्याला आपल्याला 500 रुपये 1000 रुपये टाकावंच लागते. पण आपल्या सेविंग अकाउंटमध्ये टाकलंच पाहिजे आपले पैसे असं नाही. पण RDमध्ये आपल्याला दर महिन्याला कंपल्सरी. ठीक आहे. आपण इट इज कन्व्हिनियंट to have a joint account for say husband and wife or guardian and ward etc. बघा आता या अकाउंटमध्ये आपल्याला जॉईंट अकाउंट काढता येते. आई बाबाचं किंवा मुलाचं ना बाबाचं किंवा आईचं आणि मुलाचं कोणाचंही काढता येतात. बिसाईड अकाउंट ऑफ बिझनेस पार्टनर्स. सोबत बिझनेस पार्टनर कोण आहे त्यांचेसुद्धा काढता येते. हाऊसिंग सोसायटीज आहे नाही का. हाऊसिंग सोसायटी म्हणजे ज्या ठिकाणी अपार्टमेंट असते त्यांचं खाते असते. ट्रस्ट म्हणजे संस्था. व्हॉलंटरी एजन्सीज असतात नाही का. अँड आर रिक्वायर्ड टू बी ऑपरेटेड बाय मोर दॅन 1 पर्सन. जे एकापेक्षा जास्त लोक हाताळू शकते अशा लोकांचं सुद्धा रिकरिंग डिपॉझिट काढू शकतो. चौथा प्रकार आहे फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. म्हणजे फिक्स्ड म्हणजे पक्क, डिपॉझिट म्हणजे बचत. यालाच म्हणतो फिक्स मधला F घ्यायचा आणि डिपॉझिट मधला D घ्यायचा. याला म्हणतात FD. फिक्स करते पैसे बँकेमध्ये त्याला म्हणतात फिक्स्ड डिपॉझिट अकाउंट. शॉर्टमध्ये आपल्याला फक्त माहिती आहे FD. अ डिपॉझिटर डिपॉझिट्स अ सर्टेन अमाऊंट फॉर अ फिक्स्ड पिरियड इन द बँक. जर एखाद्याला कोणाला 5 लाख शेती विकल्याची भेटली असेल किंवा कशाची भेटली असेल तर ते 5 लाख आपण डिपॉझिट करतो, फिक्स करतो. त्या अकाउंटला फिक्स्ड डिपॉझिट म्हणतात. दिस डिपॉझिट अट्रॅक्ट्स अ ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द सेविंग अकाउंट. आपल्या या सेविंग अकाउंटपेक्षा या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जास्तीची रक्कम आपल्याला मिळतात. पण हे मधातून काढता येत नाही पैसे. आपण 5 लाख टाकले समजा 4 वर्षाले तर 4 वर्षाच्या अगोदर आपल्याला पैसे काढता येत नाही. काढलं तर आपल्याला बेनिफिट भेटत नाही, फायदा भेटत नाही. हावेवर दीज रेट्स आर डिफरंट इन डिफरंट बँक. म्हणून याचे रेट जे आहे प्रत्येक बँकेमध्ये फिक्स डिपॉझिटचे वेगवेगळे आहे. ICICI बँकेमध्ये वेगळे, बँक ऑफ बडोदामध्ये वेगळे, स्टेट बँकेत वेगळे, बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये वेगळे, असे वेगवेगळे आहेत. सिनियर सिटीजन म्हणजे वृद्ध नागरिक, वयोवृद्ध माणसं गेट अ स्लाइटली ग्रेटर रेट ऑफ इंटरेस्ट दॅन द युज्युअल म्हणजे आपण लोक जनरल म्हणजे कमी वयाचे. तर 60 वर्षाच्या वयाच्या लोकांना कोणता सिनियर सिटीजन तर या लोकांना फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जास्त रेट ऑफ इंटरेस्ट भेटते, व्याज जास्त भेटते, पैसे जास्त भेटते या लोकांना. ठीक आहे.
त्यानंतर ATM, क्रेडिट अँड डेबिट कार्ड्स. आता याचं लॉंग फॉर्म वगैरे पहा. NATM. ए म्हणजे ॲटोमॅटिक, T म्हणजे टेलर, TELLER टेलर, आणि M म्हणजे मशीन. समजलं? ॲटोमॅटिक टेलर मशीन. कार्ड इज यूज टू विड्रॉ कॅश विदाउट गोईंग अ बँक. आता बँकेत न जाता या ATM कार्डद्वारे आपण ATM मध्ये जाऊन पैसे काढू शकतो. अ क्रेडिट कार्ड ऑर डेबिट कार्ड इज यूज टू कॅरी आउट ट्रान्झॅक्शन विदाउट युजिंग कॅश. आपल्याजवळ पैसे जरी नसेल, आपल्या खात्यावर पैसे नसेल किंवा आपल्याजवळ नगदी खिशात पैसे नसेल, तर क्रेडिट कार्ड म्हणजे काय, आपल्या खात्यावर पैसे नसेल तरी आपल्याला या क्रेडिट कार्डनं, हे कार्डसुद्धा ATM कार्डसारखंच असते पण त्याचं नाव क्रेडिट कार्ड राहते. ठीक आहे. आणि डेबिट कार्ड म्हणजे आपलं ATM कार्डला डेबिट कार्ड म्हणतात, जे आपल्या घरी आहे ते डेबिट कार्ड आहे. आणि क्रेडिट कार्डसाठी आपल्याला स्पेशल कार्ड काढावं लागते फॉर्म भरून. म्हणजे आपल्या खात्यावर पैसे नसेल तरी आपल्याला पैसे काढता येते 1 लाखापर्यंत, त्याला म्हणतात क्रेडिट कार्ड. एन अकाउंट होल्डर कॅन गेट सच अ कार्ड ऑन रिक्वेस्ट टू द बँक. मग हे कार्ड आपल्याला क्रेडिट कार्ड बँकेमध्ये रिक्वेस्ट करून मागवून घेता येते. कोणतं? क्रेडिट कार्ड. आता डेबिट कार्ड म्हणजेच ATM कार्ड जे आपण जनरली वापरतो, ATM डेबिट कार्ड. ठीक आहे, एवढं वाचून घ्या.